तर नमस्कार ड्रायव्हर भावांनो. तर आज आपण बनवणार आहे चिकन करी आणि राईस. आणि आमच्यासोबत आहेत आमचे मामा आणि एकनाथराव आणि किरण शेठ आणि आमचे ड्रायव्हर आणि स्वतः मी. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहो काश्मीरवरून आणि गाडीचं काम केलं. मित्रांनो, गाडीचं काम झाल्यानंतर अर्धापूरला आम्ही थांबलो होतो पाणीपुरी खाण्यासाठी. तितक्यात आमचे मामा एकनाथराव आणि आमचे किरण शेठ आले. मग त्यांनी म्हणले चला तुम्ही भाजी खूप चांगली करता, मग आम्हाला पण आज भाजी खाऊ घाला. तर मित्रांनो, मग आम्ही काय केलं, 2 किलो चिकन घेतलं. चिकन घेतल्यानंतर पार्टीच्या टोल नाक्यावरती आम्ही आलो मित्रांनो. आणि तिथं आमच्या 2 गाड्या लावल्या, पाणी वगैरे घेतलं, प्रत्येक गोष्टी घेतल्या आणि आम्ही चिकन बनवण्यासाठी तयार झालो. मग काय मस्त कांदा वगैरे मस्त बारीक करून प्रत्येक गोष्टी मसाले वगैरे घेतले आणि मग आपल्या चिकनला आपण सुरुवात केली. मित्रांनो, आम्ही 2 किलो चिकन आणलं. 2 किलोमधील 1 किलो चिकन आम्ही उकळून मस्त असंच खाण्यासाठी, कारण की चिकनमध्ये चिकन आपल्याला खावत नाही मित्रांनो. म्हणून आम्ही भरपूर प्रकारचे चिकन आम्ही साईडला काढलं आणि त्यातला सूप पण काढला आणि सूपची पण आम्ही मजा घेतली मित्रांनो. तर तुम्हाला ते दाखवतोच बघा एका मिनिटात. हे बघा मित्रांनो, हे सूप, हे आमचे मामा येते मित्रांनो आणि हे आमचे किरण शेठ आणि स्वतः मी भाजी करत आहे मित्रांनो. त्यांना एवढी भूक लागली होती की त्यांनी थांबले पण नाही मित्रांनो. आणि हे आमची एकनाथराव मित्रांनो आणि आमचा ड्रायव्हर. तर बघा मित्रांनो, आपली भाजी रेडी झालेली आहे मित्रांनो. बघा कसा तरी आली आहे मित्रांनो आपल्या भाजीला. मग काय मी पण चालू केलं मित्रांनो, सूप घेतलं आणि आम्ही हे बघा मित्रांनो, आता मी जेवायला रेडी झालेलो मित्रांनो. बघा मित्रांनो, अशा प्रकारे मी भाजी केलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपला लॉग जमला की नाही हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. आपण भरपूर ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी आपण आपली रेसिपी केली आहे मित्रांनो, पण आपण कधी आपल्या इकडे आपण रेसिपी केली नव्हती. मग काय आमचे मामा वगैरे भेटले, म्हणलं चला आज करावं आपण मस्त चिकन पार्टी. मग काय आम्ही राईस घेतला मित्रांनो. बघा राईस केलता आणि आम्हाला चपात्या करायच्या होत्या मित्रांनो, पण मामा नको म्हणले. म्हणून मामानी आणि किरण शेटनी जाऊन 15 चपात्या आणल्या मित्रांनो धाब्यावरती जाऊन. मग काय मस्त पद्धतशीर लगे 1 नंबर भाजी झाली. मस्त नंबर 1चा बेस झाला मित्रांनो. भाजी एवढी भारी झाली मित्रांनो की फेकून देण्यात मन नाही झालं. आणि प्रत्येकाने 2-2 प्लेट पोळ्या घेतल्या मित्रांनो. मग काय बघा, किरण शेटला जात नव्हतं आणि किरण शेटनी उठून खाल्लं मित्रांनो. तर भावांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का. तर चला ड्रायव्हर भावांनो, नंतर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.